T20 विश्वचषकामध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी. भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. न्यूझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा. अभिषेक शर्मा, संजू सॅमसनची दमदार खेळी. T20मधील भारताच्या दणदणीत विजयानंतर देशभरात जल्लोष. क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनामध्ये मावेना. अहमदाबाद, दिल्ली, मुंबईमध्ये फटाक्यांची आतषबाजी. टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून सर्व खेळाडूंचं अभिनंदन. भारताचं नाव उंचावल्यानं थोपटली खेळाडूंची पाठ. विराट कोहली, सचिन तेंडुलकरकडूनही कौतुकाचा वर्षाव. मनसेचा आज 20वा वर्धापन दिन. राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावर संबोधित करणार. रायगडावर जाऊन राज ठाकरे घेणार शिवरायांचं दर्शन. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा. परराष्ट्र मंत्री युद्ध परिस्थितीवर वक्तव्य करणार. एस जयशंकर लोकसभेमध्ये निवेदन सादर करणार. रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ. वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड. फुकट्यांकडून वर्षभरात 1,31,00,000ची दंड वसुली. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले. आठवड्याभरामध्ये लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू. 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला आपला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला. हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार. अनेक जण जखमी झाल्याची माहिती. मनामा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच. काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले. इंधन टाक्यांना केलं लक्ष्य. इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले. शहरामध्ये तेल पसरल्यानं सर्वत्र आग. आकाशामध्ये काळा धूर. 4 जणांचा मृत्यू. प्रदूषणामुळे विषारी पावसाची. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.